या स्पर्धेतील व्यक्तिगत बक्षीस बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर अँड बेस्ट फिल्डर यासाठी व्यक्तिगत स्वरूपाची बक्षिसं ज्यांच्या वतीने देण्यात आलेली आहेत ते युवा उद्योजक रोशनजी वेखंडे सर यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये झालेलं आहे। या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष सस्नेह मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर एबी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अर्जुनजी बांगर यांच्या वतीने ओपन आणि एक गाव एक गटासाठी मॅन ऑफ द सिरीज साठीच्या आकर्षक ट्रॉफीज इकडे मिळालेल्या आहेत। तुम्ही त्याचे सौजन्यदाते आहात, त्यामुळे आयोजकांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे या क्रीडानगरीमध्ये जर तुम्ही उपस्थित असाल तर मुख्य व्यासपीठाशी येऊन संलग्न व्हा। जाऊया आपण या नंतरच्या नवीन सामन्याच्या दिशेने आणि वळूया। त्याचबरोबर बेस्ट ऑफ बोरशितीच्या वतीने खेळणारा खेळाडू बाळी भागरे याचंही चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी मिळालेलं आहे। बाळी, आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर आपणही या मुख्य व्यासपीठावर तुमचंही स्वागत आहे। जाऊया आपण नवीन सामन्याच्या दिशेने, या ऐकूया प्रथम चव्हाण यांना। धन्यवाद। तर विनंती असेल त्वरित मॅच सुरू करायची। जसा पहिला चेंडू पडेल आपण टाइमर लावणार आहोत, या गोष्टीची नोंद करून घ्यायची। चालू असलेला सामना आपण पाहतोय शिवम स्पोर्ट्स गिरसे विपक्ष सापगाव असे दोन दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत। बॉलिंग मार्क वरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय ऋतिक पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला नितीन आणि सुभाष ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते। नक्कीच उल्लेख करेल अजय पांढरेचा देखील एक अप्रतिम असा ऑलराऊंडर आहे शिवम स्पोर्ट्स गिरसे संघामध्ये। सध्याच्या स्थितीला तो इंजर्ड असल्या कारणाने एक महिना तरी तो या टीम मध्ये अवेलेबल नसेल, परंतु एक हार्ड हिटर फलंदाज आणि तितका सुरेख असं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। सातत्याने त्याची देखील वर्णी या संघातून लागत असते, त्याच्या माध्यमातून त्या संघासाठी आपण पाहतोय शुभेच्छा येत आहेत। बॉलिंग मार्क वरती ऋतिक तयार आहे, पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकर एंड वरती नितीन, नॉन स्ट्रायकर एंड वरती सुभाष, गोलंदाज तयार। यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय। असं म्हटलं जातं की पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्धाराच्या वाटेवरी निर्भीतपणे ते देखील चालता आलं पाहिजे। वादळ असं काय तिथे येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पाय रोवून उभा राहता आलं पाहिजे। इथे संघर्ष होणार यात काही शंका नाहीये, परंतु संघर्ष करत असताना तुमच्या माध्यमातून चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे। दरम्यान फटका चांगला पाहायला मिळतोय, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार, टिपिकल पॉवर प्लेचा येतोय हा चौकार। सीझन मधून सीमारेषा पलीकडे पुल करण्याचा प्रयत्न होता, अगदी बॅटचा आणि चेंडूचा चांगला संपर्क झाला नाही, परंतु इतका संपर्क झाला की 4 धाव्यांची मोहर या फटक्यावरती होती। 4 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील। वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर, वन ऑफ द रायझिंग प्लेयर म्हणून ऋतिकची ओळख आहे, त्याची देखील सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये वर्णी लागते, त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे। एस्टनच्या मागे एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळतील, संदीप सर पाहायला मिळत आहेत। सातत्याने मी उल्लेख करेल, संदीप सर असतील, त्यानंतर नरेंद्र सर असतील, यांच्या माध्यमातून नवीन नवीन पिढी जी मात्र घडवण्याचं काम केलं जातं। वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर म्हणून त्यांची देखील ओळख आहे। मला आठवते 2013-14 ची गोष्ट आहे, संदीप सरांच्या माध्यमातून वाळुकेश्वर चषकामध्ये खूप सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळाली होती। दरम्यान चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल विकेट एरिया पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे। एका टप्प्यावरती काऊ कॉर्नरला क्लिअर करत ओ द फिल्डर, बॉल सीमा पार चौकार येतोय। मास्टर रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो चांगला फटका पाहायला मिळाला, विकेट एरिया होता, इनफिल्डला भेदून
काऊ कॉर्नर मधून बॉल सीमारेषा पलीकडे गेला 4 धावांसाठी. 4 धावांची मोहर पाहायला मिळाली त्या फटक्यावर. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस्टॅम स्ट्रोक होता. बॅटचा आणि चेंडूचा चांगला संपर्क होत नाहीये. दरम्यान 2 धावा एकवटल्या जात आहेत. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार असं व्यक्तिमत्व असलेले दिनेशजी खाडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल तर या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत असेल. दरम्यान खुलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये फील्ड केलं जातोय. तोपर्यंत आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगलं असं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि अशा रीतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल बिनबाद 10 अशी पाहायला मिळेल. इथे यांचा विचार केला तर इंडिव्हिज्युअल 6 चेंडूंमध्ये 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सातत्याने मी उल्लेख करेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला आपण जास्त अवधी घेऊ नका, कारण आज आपल्याला 9 मॅचेस कव्हर करायचे. आता 4थी मॅच सुरू आहे, त्यामुळे विनंती असेल थोडंसं सहकार्य दाखवायचे. यानंतर होणारी मॅच आडगाव विपक्ष बेस्ट ऑफ बोरशेती अर्थातच हेमंत सोकांडे इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑफ बोरशेतीची स्टारकास्ट पाहायला मिळेल, ज्यामध्ये भावेश असतील, SB आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर बाली असतील, रोशन आपल्याला पाहायला मिळतील. त्यासोबतच अर्जुन देखील पाहायला मिळतील. संस्कृती 11 बोरशेती संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्यांचे विपक्ष आडगाव असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावा धावफलकावरती, बॉलिंग मार्कवरती. स्पेलच्या पहिल्या सांघिक कोट्यातील या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील नरेंद्र येत आहेत. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर इन दिस बेल्ट म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने मी जितका वर्षाचा नसेल त्यापेक्षा जास्तचा अनुभव नरेंद्र सरांकडे आहे. त्यावेळेस खुलवा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. चेंडू चाला डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये. फिल्डर पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली होती तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने 11 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. पहिले चेंडू आपण पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा जो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, ज्यावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अगदी कार्पेटच्या सहाय्याने काऊ कॉर्नर रिझन मधून फिल्डर आपण पाहिले. यावेळेस ऑन साइडला चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले होते, फेकी केली होती. दरम्यान कलेक्शन आपण पाहू शकतो चांगलं झालं होतं, परंतु एस्टर्नना चेंडू लागू शकला नाहीये. दरम्यान दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचत आहेत. सिंगल धाव एक्झिक्यूट होती आणि सिंगलच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती. अथक मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून घेतली जाते. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू, ब्रेड अँड बटरची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय पुन्हा एकदा टीमची टोटल स्कोर कार्ड वरती हळवारपणे पुढे जाते 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आला 10 धावा. या षटकाच्या 3 चेंडूंवरती आतापर्यंत 3 धावा आपल्याला येताना पाहायला मिळतात. संघर्ष या षटकामध्ये होतोय कारण मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्नांती परमेश्वर काय मिळत नाहीये. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाही आणि अशा रीतीला काय करावं तर कुछ नाही से कुछ तो सही. अगदी त्याप्रमाणे डॉट बॉल पेक्षा सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. इथे पुल करण्यात येतोय. चांगला फटका आहे. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. पुल अँड पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल असा षटकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. ज्याच्या माध्यमातून षटकार येतो. इंडिव्हिज्युअल 8 चेंडूंमध्ये 17 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू टाकत होते. मिसटॅप स्ट्रोक पाहायला मिळत होते आणि त्यावेळेस संघर्ष पाहायला मिळत होता. मग एक प्रश्नचिन्ह उभा राहतो की ज्यावेळेस खोलवर टप्प्याचे चेंडू टाकतायत, गुड लेंथ वरती चेंडू टाकतायत, त्यावेळेस तुम्हाला यश मिळतोय तर आपटलेले चेंडू का टाकतायत. यावेळेस आपण पाहू शकतो अनुभव पाहायला मिळतोय. चेंडू पडला गुड लेंथ वरती, अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला प्रदान झाला. अँगल सोबत चेंडू बाहेर निघत गेला
आणि अशा रीतीने आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होतीये. या षटकाचा विचार केला, पहिले 3 चेंडू सिंगल, चौथे चेंडू षटकार आणि 5वा चेंडू डॉट येतोय. चांगली अशी कामगिरी, चांगलं असं कमबॅक होत असताना पाहतोय नरेंद्र यांच्या माध्यमातून. नरेंद्र दिवाने एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आहे. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्यात आलाय, डाऊन दी बॉल आले होते फिल्डर, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळती नशिबाची साथ, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. षटक क्रमांक कंप्लीट होतोय. दुसऱ्या 2 षटकांची समाप्ती. 23 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं गिरसे टीम. वासुदेव सरांची देखील वर्णी आपल्याला पाहायला मिळते या संघामध्ये. 1:23 पहिला चेंडू पडलेला, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. विद इन 8 मिनिट्स 8 मिनिटांमध्ये पहिले 2 षटक कंप्लीट झालेले आहेत. सेन्सिबल आणि एज्युकेशनल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाच्या माध्यमातून. यानंतर होणारी मॅच आडगाव विपक्ष संस्कृती 11 बेस्ट ऑफ बोरशेती. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती आपण रिपोर्टिंग करायचं. आमच्यासोबत संस्कृती 11 बेस्ट ऑफ बोरशेती टीमचे कॅप्टन रोशन वेखंडे हे जोडले गेलेत. विनंती असेल आडगाव टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचं कौल करणं हे अनिवार्य असेल. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे. टीमची टोटल 23 या आकड्यावरती बिनबाद 23 अशी धावसंख्या पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. एका प्रकारे आपण पाहिलं तर 10 चेंडूंमध्ये 21 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन नितीनच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला 2 चेंडूंमध्ये 2 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन सुभाषच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली असं अँकर रोल जो मात्र आपण पाहतोय सुभाषच्या माध्यमातून निभावलं जाते. त्याला माहिती आहे नितीनची बॅट तापली आणि अशा वेळेला मी काय केलं पाहिजे, तर मी सिंगल धाव काढून कुठेतरी नितीनला स्ट्राईक दिली पाहिजे. दरम्यान आपण पाहतोय बॅटची कडा लागतीये. बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 25 आकड्यावरती 25 धावा स्कोरबोर्ड वरती 25 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ गोलंदाज तयार होतोय 25 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा स्ट्रोक होता. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट रिझन मध्ये आपण पाहू शकतो वेकेंट एरिया पाहायला मिळतीये इनसाइड दी सर्कल आणि त्यामुळे आपण पाहिलं तर डीप मध्ये पेट्रोलिंग चांगली होतीये. दरम्यान इथे 2 धावा ज्या मात्र पहिल्या चेंडूवरती आले होते. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धावा एक्झिक्यूट होतीये. 26 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. सापगाव विपक्ष शिवम स्पोर्ट्स गिरसे असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. मैदानाच्या अभावे चेंडू होतोय डायव्हर्ट आणि इथे आपण पाहू शकतो बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा चौकार येतोय सापगाव संघाच्या बाजूने. विनंती असेल एजे स्पोर्ट्स बादशाही टीम कॅप्टन कल्पेश आपण फक्त यायचंय. कल्पेश आपण या. विनंती असेल थोडस सहकार्य करा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. वॉट अ बॉल. अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळाला. अगदी आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू होता. फलंदाज बीट झालता. यष्टीरक्षक देखील बीट झालेला होता. बॅकिंगला थर्डमॅनचे प्लेयर आले होते. डॉट बॉल. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. दरम्यान डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते ते बनतील दर्शक आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार,
धावा मिळतील 4. लक फॅक्टर पुन्हा एकदा ऑन. चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. टीमची टोटल 34 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता. चेंडू पॉइंट रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान सिंगल धाव कंप्लीट होती. सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते आणि अशा रीतीने षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर 13 मिनिटांचा अवधी कंप्लीट होतोय. 13 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकलेले आहेत. त्यामुळे गोड असं कौतुक असेल शिवम स्पोर्ट्स गिरसी संघाचं, ज्यांच्या माध्यमातून अगदी दिलेल्या टाइम मध्ये आपण पाहू शकतो डिसिप्लिन क्रिकेटचं दाखवलं जात आहे. त्यांचं देखील गोड असं कौतुक. ऋतिक ज्युनियर आपल्याला पाहायला मिळतील स्पेलच्या पहिल्या सांघिक कोट्यातील चौथ्या अंतिम भैरवी षटकामध्ये येत आहेत. यानंतर होणारी मॅच आडगाव विपक्ष संस्कृती 11 बेस्ट ऑफ बोरशेती. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. तीन षटकांची समाप्ती. 35 धावा स्कोरबोर्ड वरती. 14 चेंडूंमध्ये 30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन नितीनचं पाहायला मिळतोय. मोर दॅन 200चं स्ट्राईक रेट पाहतोय आपण. दुसऱ्या बाजूला 4 चेंडूंमध्ये 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन सुभाषच्या माध्यमातून केलं जातंय. मी म्हणेल एज्युकेशनल क्रिकेट सुभाष देखील खेळतोय, कारण त्याला माहिती आहे नितीन चांगली कामगिरी करतोय. अशा वेळेला मला सिंगल काढून किंबहुना डबल काढून स्ट्राईक रोटेट करता आली पाहिजे. यावेळेस कॅचची संधी होती. अगदी चेंडूपर्यंत पोहोचले होते. आप चान्स होता, त्याला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर शुभमची कॅच सुटली होती. त्यानंतर तिथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर बॅक टू बॅक षटकार आले होते. ज्या वेळेस कॅच सुटते त्या वेळेस इतिहास घडत असताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे काय घडेल हे पाहणं महत्वाचं असेल, कारण स्ट्रायकर एंडवरती नितीन होता, ज्यांनी खूप सुरेख अशी कामगिरी आतापर्यंत या इनिंग मध्ये केली आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय. दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते आणि इथे सिंगल वरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने 37 रन ऑन दी स्कोर कार्ड. 37 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. ऋतिक ज्युनियर आपल्याला पाहायला मिळत आहेत या षटकामध्ये आलेत. कदाचित आज अजय पांढरे उपस्थित नाहीयेत. त्याच्या अनुपस्थितीमध्ये आपण पाहूया कशी कामगिरी गोलंदाज करतायत. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते. वासुदेव येत आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा एक्झिक्यूट होत असताना पाहायला मिळतील. हेमंत सुकांडे यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम हेमंत दादा, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. अगदी 2 हप्त्यापूर्वी वरप येथे स्पर्धा सुरू होती, त्यामध्ये देखील त्यांची वर्णी लागली होती. यावेळेस आपण पाहतोय खुलवर टप्पाचा चेंडू ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी अॅक्युरेट होती. फलंदाज बाद होईल. लागतोय पहिला झटका. आपण पाहू शकतो सापगाव या संघाला नितीन यांची केस संपुष्टात. नितीन बॅक टू द पवेलियन. तर रिव्ह्यू घेण्यात येतोय, जो मात्र आपण पाहू शकतो 1 शॉट साठी रिव्ह्यू जो मात्र घेण्यात येतोय. अंपायर नॉन स्ट्रायकर एंड वरती
येस, नॉन स्ट्रायकर एंड वरती दुसऱ्या धावेसाठी कंप्लीट आहे की नाही हे बघायचं ना. पहिले धावेसाठी येस. ऑनफिल्ड डिसिजन जो मात्र ग्राह्य धरला जाणार आहे या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. ऑनफिल्ड डिसिजन जो मात्र ग्राह्य धरला जाईल या गोष्टीची नोंद करून घ्या, कारण आपले कॅमेरा जे मात्र चेंडूला फॉलो करतायत त्यामुळे ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तोच ग्राह्य धरला जाईल. बाद होत असताना पाहायला मिळेल. चला, पंचांशी वाद घालायचा नाहीये. विनंती असेल थोडस सहकार्य करा सापगाव टीम. आपल्याला विनंती आहे, आपण थोडस सहकार्य करायचंय. कडे चमू बदलामध्ये रोहन सध्याच्या स्थितीला तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, डाऊन दी बॉल येतोय स्वतः ऋतिक, कॅच झाली आहे ड्रॉप. दरम्यान झाल्यात धावा कंप्लीट 2. थोडीशी फंबलनेस पाहायला मिळते. ऋतिक वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर म्हणून त्याची ओळख आहे, परंतु इथे कॅच जी मात्र ड्रॉप होत असताना पाहायला मिळेल. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने 41 धावा स्कोरबोर्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोहन आपण पाहतो एका चेंडूमध्ये 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, दुसऱ्या बाजूला 5 चेंडूंमध्ये 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतो आहे. सुभाष यांच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युशन होतं. यावेळेस आपण पाहू शकतो मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होतो, एकदा झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतो आणि इथे तिसरी धाव देखील कंप्लीट होईल का? तर येस, तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात येते. दुसरा धाव कंप्लीट आहे की नाही, की धावबाद आहे यासाठी. स्ट्रायकर एंड वरती जे मात्र आपण पाहू शकतो रनआउट आहे की रनआउट नाहीये यासाठी. येस, 3 धावा असतील, कारण नॉट आउट आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे बॅट लँड केली होती आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय 3 धावा कंप्लीट होत आहेत. अशा रीतीने 4 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय. 44 धावा स्कोरबोर्ड वरती. येणारी 24 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज असेल शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाला. विनंती आहे आडगाव टीम कॅप्टन हेमंत दादा, आपण त्वरित यायचंय. बोरशेती टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले. संस्कृती 11 बेस्ट ऑफ बोरशेती. हेमंत दादा, आपण यायचं त्वरित विनंती आहे. आडगाव टीमचे कॅप्टन हेमंत सोकांडे आपल्याला पाहायला मिळतील, इन ऍक्शन मध्ये असतील. दुसऱ्या बाजूला बाली आपल्याला पाहायला मिळतील, भावेश आपल्याला पाहायला मिळतील, सुमित आपल्याला पाहायला मिळतील, त्यासोबत रोशन असतील, अर्जुन असतील. ही सर्व स्टारकास्ट आपण त्वरित विदिन 1 मिनिट यायचं, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आडगाव टीम कॅप्टन, आपण विदिन 1 मिनिट रिपोर्टिंग करायचं, अन्यथा पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. दिनेश दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दिनेश दादा, आपण देखील यायचे, आपले शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत.
विनंती असेल आडगाव टीम कॅप्टन आपण त्वरित यायचे. बघा तुम्हाला अल्टिमेटम दिलं जातंय. हेमंत दादा थोडंसं सहकार्य करा विनंती असेल. चला आपण या. चला आडगाव टीम कॅप्टन. दिनेश दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दिनेश दादा आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. एक दिलदार आणि दमदार असं व्यक्तिमत्व म्हणून दिनेश दादांची ओळख आहे. टॉस केला जातोय पहिल्या फेरीतील. हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संस्कृती 11 बेस्ट ऑफ बोरशेती, दुसऱ्या बाजूला आडगाव जो मात्र संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलेला आपण पाहू शकतो. आडगाव संघाने टॉस जिंकलाय. आपला डिसिजन सांगायचं. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी संस्कृती 11 बेस्ट ऑफ बोरशेती या संघाला. 44 धावा स्कोरबोर्ड वरती होत्या. 45 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. येणारी 24 चेंडू आणि 45 असं समीकरण आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. चला स्पीडअप करायचे, त्वरित सामना सुरू करायचा. विनंती त्वरित सामना सुरू करायचे. चला सामना त्वरित सुरू करायचे. 44 धावा धावफलकावरती, 45 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये शुभम स्पोर्ट्स गिरसे या संघाला. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपल्याला मयूर पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला ऋतिक आणि वासुदेव ही जोडी खेळपट्टीवरती आहे. स्ट्रायकर एंडवरती वासुदेव पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकर एंडवरती ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्टी आणि रायटी असं कॉम्बिनेशन आपण पाहू शकतो, जेणेकरून पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाला कुठेतरी टप्पा मिळाला नाही पाहिजे आणि त्याचा फायदा पॉवर प्ले मध्ये शुभम स्पोर्ट्स गिरसे या संघाच्या माध्यमातून मॅक्सिमम कॅपिटलाइज केलं पाहिजे. यासाठी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. रायटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन आहे. गोलंदाज तयार होतोय. मयूर आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट. इथे पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येत होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. सीमा पार लॉंग ऑनला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर एट षटकार. टीमची टोटल 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. ज्यावेळेस पहिला चेंडू पडला त्यावेळेस टाइम जो मात्र नोट करण्यात आला होता. बरोबर 1:48 पहिला चेंडू पडलाय. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस आपण पाहू शकतो डीप मध्ये फिल्डर काऊ कॉर्नर मध्ये पेट्रोलिंग करत असताना दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. हा सेन्सिबल क्रिकेट आहे, हा क्लेवर क्रिकेट, हा एज्युकेशनल क्रिकेट आपण पाहू शकतो. वासुदेव यांच्या माध्यमातून खेळला जातोय. वासुदेव म्हटलं तर एक एक्सपिरियन्स्ड खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मोठा फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत सिंगल धाव एक्झिक्यूट केली. कुछ नाही से कुछ तो सही, अगदी त्याप्रमाणे डॉट बॉल पेक्षा एक धाव आलेली कधी बेहतर, आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. 7 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमारेषा पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार. चांगली अशी कामगिरी फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस फॉलिंग स्वीप मारायचा प्रयत्न होता, पंचांकडे कटाक्ष. येस, बोल्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज होईल बाद. लागतोय पहिला झटका 11 या आकड्यावरती.
शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाला ऋतिकची केस संपुष्टात. ऋतिक बॅक टू द पवेलियन. नशीब कुठेतरी मी म्हणेल सापगाव संघाच्या बाजूने मागच्या चेंडूवरती पाहायला मिळाला, कारण खूप सारा शफल झाला होता. वाईड लाईन वरती ऋतिक गेला होता. चेंडू पहिले थायपॅड वरती आदळला, त्यानंतर लेफ्ट हँडला ब्रश झाला, त्यानंतर राईट हँडला ब्रश झाला आणि त्यानंतर एस्टर्न वरती आदळला. एकंदरीत बॉडी कॉन्टॅक्ट 3 वेळा झाली आणि त्यानंतर चेंडू एस्टर्न वरती अडकला. फलंदाज बाद होतोय ऋतिक. आपण पाहतोय माघारी जात असताना यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येत होते. वॉटर फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. लॉंग ऑफ मधून लॉंग ऑन मध्ये आले. स्प्रिंट मारण्यात आली होती. त्यानंतर शेवटच्या क्षणी चेंडूला आतमध्ये ढकललं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 13 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर होणारी मॅच आडगाव विपक्ष बेस्ट ऑफ बोरशेती संस्कृती 11 या नावाने बेस्ट ऑफ बोरशेती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस आडगाव संघाने जिंकलं. फिल्डिंग चूज केली. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक. इनफिल्डला भेदून बॉल चाललाय ओव्हर द फिल्डर हेड. सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांची मोहर. या फटक्यावरती चौकार. चौकाराच्या मदतीने 17 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. 17 रन ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. 2 चेंडूंमध्ये 6 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन संदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला देखील फटका चांगला होता. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल झाला होता. लॉंग ऑफ मधून फिल्डिंग झाली होती पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती टिपिकल पॉवर प्लेचं स्ट्रोक, अर्थातच इनफिल्डला भेदायचं आणि त्यानंतर जास्तीत जास्त धावा गोळा करायचा. त्याला अनुषंगून आपण पाहिलं तर 4 धाव्यांची मोहर त्या फटक्यावरती पाहायला मिळाली. एकंदरीत 17 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं. आमच्यासोबत शशिकांत सर देखील जोडले गेले त्याचं स्कोरर. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण आपण पाहिलं तर अप्रतिम अशी स्कोररची भूमिका त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. त्यांचं देखील गोड असं कौतुक. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो UTC लाईव्हची संपूर्ण टीम इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळते. ॲज ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आम्हाला शैलेश भुईर सर पाहायला मिळतात, मॅन फ्रॉम मोठागाव. दुसऱ्या बाजूला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आम्हाला मॅन फ्रॉम वाकळण सूरज पाहायला मिळतील, तर फ्रंट कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आम्हाला संदीप पाहायला मिळतील. त्यांचं देखील गोड कौतुक. इथे आपण पाहतोय वाईड बॉल येतोय आउटसाइड ऑफ स्टंप. अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचांचे दोन्ही हात समान. तरी धाव असेल अवंतरची एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होते आणि स्कोर कार्ड मूव्स ऑन. 18 रन. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 27 धावींची गरज. 9ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची. दरम्यान रिव्हर्सचा अटेम्प्ट होता वासुदेव यांचा. डॉट बॉलची समाप्ती होती. रिव्हर्सचा पेत्रा करायचा आपण पाहू शकतो. कुठेतरी अटेम्प्ट होता. पूर्ण प्रकारे आपण पाहू शकतो फेल होत असताना पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती होती. 3 चेंडूंमध्ये 7 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन वासुदेव यांचं आहे. दुसऱ्या बाजूला 2 चेंडूंमध्ये 6 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला संदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. दरम्यान फुल टॉस चेंडू आणि त्यावरती फुल टोल वसूल करायचा प्रयत्न. दरम्यान डीप मध्ये होते फिल्डर, ज्यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. लागतोय हा दुसरा झटका. वासुदेव बॅक टू द पवेलियन. 18 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत.
यावेळेस फुलटॉस चेंडू नरेंद्र यांच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळतो. डाऊन द बॉल फिल्डर आलेत. कॅच होते कंप्लीट. फ्लाइंग टू द एअर अँड ड्रॉप इन टू द फिंगर. फलंदाज होईल बाद. लागतोय हा तिसरा झटका. नवीन फलंदाज नरेश पाहायला मिळतो. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची देखील ओळख आहे आणि पहिल्या चेंडूवरती पुल करण्यात येतोय. स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. या शॉट मध्ये होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. बॉल सीमा पार. काऊ कॉर्नरला क्लिअर करत येतोय हा षटकार. चोवीस धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. विजयासाठी अजून 21 धावांची गरज. 14 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज पाहायला मिळतीये. नरेश यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक होता. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. मागच्या चेंडूची प्रतिकृती आपण पाहिली तर ह्या चेंडूवरती देखील होती. मागच्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला. 6 धावांची मोहर त्या फटक्यावरती होती. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्याला अनुषंगून सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. विजयासाठी 13 चेंडूंमध्ये अजूनही 20 धावांची गरज. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाच्या. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदून ऑफ ड्राईव्ह करण्यात येते. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. सेन्सिबल क्रिकेट, क्लेवर क्रिकेट, एज्युकेशनल क्रिकेट आपण पाहू शकतो. आणि अशा रीतीने 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाला असेल. यानंतर होणारी मॅच आडगाव विपक्ष बेस्ट ऑफ बोरशेती संस्कृती 11 या नावाने आपल्याला बेस्ट ऑफ बोरशेती खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती असेल बी रेडी फॉर द मॅच. दोन्ही संघांना विनंती आहे आपण मॅच साठी रेडी राहायचं. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. विनंती आहे सापगाव टीम आपण जास्त टीम हर्डल घेऊ नका. 15 मिनिटांचा टायमर लावलेला आहे. विदिन 15 मिनिट्स तुम्हाला पहिले 3 षटकं टाकावे लागतील. तुम्हाला 1 मिनिटाचा आपण एक्स्ट्रा कुशन देणार आहोत. परंतु 17 मिनिटं लागला तर मात्र आम्ही एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कल मध्ये ठेवू. दोन षटकांची समाप्ती. 26 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. येणारे 12 चेंडू 19 धावांची गरज. 3 चेंडूंमध्ये 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन संदीप यांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला 2 चेंडूंमध्ये 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन नरेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती स्पेलमधील पहिलं सांघिक कोट्यातील 3ऱ्या षटकामध्ये अजय याला प्रचारित केलं जात आहे. हे षटक खूप इम्पॉर्टंट दोन्ही संघांसाठी असेल कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर शिवम स्पोर्ट्स गिरसे संघ फ्रंट फूट वरती येऊ शकतो. परंतु या षटकामध्ये 3 ते 4 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये मजा येईल. चेजिंग होत असेल या काही शंका नसेल. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने आपण पाहू शकतो टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. 11 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता. कॅचची संधी होती. अगदी पार्किंग प्लॉट मध्ये चेंडूला डिपॉझिट करायचं होतं. मध्ये फिल्डर होता त्याच्या माध्यमातून झेल सुटली आणि झेल सुटली कोणाची तर संदीप सारखा एक मातब्बर खेळाडू यांची झेल सुटलेली आहे.
अगदी मागच्या मॅचमध्ये देखील शुभमची झेल सोडली, त्यानंतर त्याच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल मोर दॅन 30 रन्स आपल्याला पाहायला मिळाले होते. आय थिंक 37 रन्स त्याच्या माध्यमातून आपण पाहिले. इथे देखील झेल सुटलेली आपल्याला पाहायला मिळते. समीकरण येणारे 10 चेंडू, विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज असेल. थोडंसं करेक्शन असेल, सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट होतीये. स्कोररमध्ये थोडीशी करेक्शन आपल्याला पाहायला मिळते. येस, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते अंपायरांच्या माध्यमातून थ्रो फेकीसाठी. माधव सरांना विनंती, आपण यायचंय. लीगल डिलिव्हरी असेल. $29 रन ऑन द स्कोर कार्ड. 29 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 16 धावेची गरज आहे. नरेशच्या माध्यमातून एक षटकार आपण पाहिलाय, त्यानंतर त्याने सिंगल देखील एकवटली आहे. चांगली अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. मयूर, अक्षय या दोघांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा, त्यानंतर 9 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या दुसऱ्या षटकामध्ये. या षटकाचा विचार केला तर अजयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. यावेळेस देखील पुल करायचा प्रयत्न, डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत, कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज होत असताना बाद. विकेटचं पतन, लागतोय चौथा झटका. विकेटचं पतन होतोय. अजित आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या स्थितीला. समीकरण 9 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. अजित आणि संदीप ही जोडी खेळपट्टीवरती आहे सध्याच्या स्थितीला. संदीप यांच्यावरती पूर्ण प्रकारे दारमदार असेल. ते मात्र शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाचं दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. आतापर्यंत इम्प्रेसिव्ह अशी कामगिरी आपण पाहू शकतो. इंडिव्हिज्युअल या षटकामध्ये खूप सुरेख अशी कामगिरी करतो. एक विकेट देखील कॅरी केली आहे, एक झेल देखील सुटली होती, अन्यथा त्यावेळेस देखील विकेट देखील आपण पडली असती. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. 1:48 पहिला चेंडू पडलेला आहे, या गोष्टीची नोंद करून घ्यायचं आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज येतोय, कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होईल बाद, लागतोय हा 5वा झटका. अजित बॅक टू दी पवेलियन. एकोणतीस या आकड्यावरती 5वा गडी बाद होतोय. समीकरण येणारे 8 चेंडू 16 धावांची गरज असेल. 8 चेंडू आणि 16 असं समीकरण पाहायला मिळतोय. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 5 विकेट्स. सध्याच्या स्थितीला रिक्वायर्ड रन रेट हा 12चा आहे. राहुल आपण पाहतोय.
7व्या क्रमांकावरती संदीप आणि राहुल ही जोडी खेळपट्टीवरती आहे. पूर्ण प्रकारे या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो बॅकफूटवरती जात असताना शिवम स्पोर्ट्स गिरसे संघ. दुसऱ्या बाजूला विचार केला तर चांगला असं कमबॅक सापगावच्या संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आले होते, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अक्षयच्या माध्यमातून 9 धावांचं षटक, ज्यामध्ये 2 विकेट्स देखील कॅरी झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 3 धावा देऊन 2 विकेट्स कॅरी केल्यात. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळतीये अजयच्या माध्यमातून. समीकरण 8 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असेल. 12ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे. चला स्पीडअप करायचंय. यावेळेस देखील खुलवा टप्पाचा चेंडू होता, खिचून मारलेला फटका पाहायला मिळतोय. लॉफ्टेड हिट होता, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 30 या आकड्यावरती. 7 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. 7 चेंडू आणि 15 असं समीकरण सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे, डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करत होते, परंतु बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार येतोय शेवटच्या चेंडूवरती आणि आता समीकरण पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक 6 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकतो संदीप होते, ज्यांच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. अगदी मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो पूर्ण प्रकारे नॉन स्ट्रायकर एंडवरती होते आणि त्याला अनुषंगून आपण पाहिलं तर विकेट्स इंटरवल होत होते. रेग्युलर इंटरवलवरती विकेट पडत होते आणि अशा परिस्थितीमध्ये नॉन स्ट्रायकर एंडवरती संदीप आपल्याला पाहायला मिळत होते. चला टीम हर्डल घ्यायचं नाहीये, विनंती असेल टीम हर्डल घ्यायचं नाही. सापगाव टीम चला टीम हर्डल घ्यायचं नाहीये. चला टीम हर्डल घ्यायचं नाही. शेवटचं ऑफिशियल पुकार सापगाव संघाला दिलं जातंय. वीस मिनिटांचा अवधी झालेला आहे, त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कल मध्ये ठेवावा लागेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. चला सापगाव संघ, तुम्हाला वारंवार आम्ही पुकार करतोय, तरी देखील तुमच्या माध्यमातून टाइम घेतला जात होता. 20 मिनिटांचा अवधी 3 षटकांसाठी लागलेला आहे, त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीची आपण नोंद करून घ्यायची. एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कल मध्ये घ्या. येणारे 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज असेल. अंपायर, एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कल मध्ये घ्यायचंय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती मयूर ज्युनियर आपल्याला पाहायला मिळतील. हे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील. पहिले 2 चेंडू तर मी म्हणेल दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट असतील, कारण 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका आला तर प्रेशर रिलीज होऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या संघाचे. इथे मिसटॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने 36 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 5 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज. राहुल आणि संदीप ही जोडी खेळपट्टीवरती आहे. 5 चेंडूंमध्ये 9 धावेची गरज. संदीप जे आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. इथे चांगला फटका आहे, पायाचा वेग घेणारा चेंडू होता आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावेची मोहर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. चौकार, चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 5 धावेंची गरज. 4 चेंडू आणि 5 धावेंची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक, वासुदेव, त्यानंतर नरेंद्र, नरेश, अजित
हे सर्वच आपण पाहू शकतो तंबूच्या आश्रयाला जात असताना. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट कदम ताल करण्यात आलं होतं आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे शिवम स्पोर्ट्स घेरसे या संघाने. अभिनंदन शिवम स्पोर्ट्स घेरसे. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत सापगाव या संघाला. चला विनंती असेल सापगाव टीम आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची. हेमंत दादा आडगाव टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची.